नमस्कार मित्रांनो, आजच्या जगात लोक तुमची किंमत तुमच्या मनाने नाही तर तुमच्या राहणीमानाने, बोलण्याने आणि वागण्याने ठरवतात. तुम्ही कितीही चांगले असाल, पण जर तुमच्यात शिस्त, आत्मविश्वास आणि स्वतःचा रुबाब नसेल तर लोक तुम्हाला हलक्यात घ्यायला अजिबात वेळ लावत नाहीत. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जगात इज्जत मागून मिळत नाही, ती आपल्या व्यक्तिमत्वाने कमवावी लागते. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे 7 कडक नियम सांगणार आहेत जे तुमचं व्यक्तिमत्व इतकं वजनदार बनवतील की लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. तुमचं राहणीमान, बोलणं, चालणं, शांतता आणि प्रगती या सगळ्यांमधून अशी ताकद निर्माण होईल की फालतू लोकांची तोंड आपोआप बंद होतील. नंबर 1, कपड्यांची आणि राहणीमानाची उत्तम निवड. कपडे महागाचेच पाहिजेच असा काही नियम नाही, पण आपण जे काही घालतो ते एकदम स्वच्छ, इस्त्री केलेलं आणि कडक पाहिजे. गावच्या भाषेत सांगायचं तर भपका मारण्यापेक्षा तुमची राहणीमान नीटनेटके असणे लय महत्वाचं आहे. तुमची वेशभूषा बघूनच समोरचा माणूस पहिल्या नजरेतच ठरवतो की तुम्हाला किती इज्जत द्यायची. जर तुमचे कपडे चुरगळलेले आणि अस्ताव्यस्त असतील तर लोक तुम्हाला हलक्यात घेतात, पण हेच जर तुम्ही अगदी साधे तरीही व्यवस्थित इस्त्री केलेले कपडे घालून लोकांसमोर गेलात तर बघणाऱ्यांच्या डोळ्यात एक वेगळाच आदर उभा राहतो. तुमच्यातली हीच शिस्त समोरच्याला तुमच्याशी मर्यादेत वागायला भाग पाडते. नीटनेटके राहिल्याने स्वतःचा आत्मविश्वास तर वाढतोच, पण फालतू बोलणाऱ्यांची तोंड सुद्धा आपोआप बंद होतात. हे कायम लक्षात ठेवा. नंबर 2, बोलण्यात आणि वागण्यात स्पष्टता. जगात इज्जत कमवायची असेल तर सगळ्यात आधी फापट पसारा आणि गप्पा मारणं बंद करा. जे काही बोलायचं आहे ते अगदी मोजकं, स्पष्ट आणि समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून खंबीरपणे बोलायला शिका. आपल्या बोलण्यात एक आत्मविश्वास असेल तर फालतू टोमणे मारणाऱ्यांची आणि मागून कुजबूज करणाऱ्यांची तोंड तिथेच बंद होतात. गावच्या भाषेत सांगायचं तर उगीच कोणाच्या आध्यात नको आणि मध्यात नको. नेहमी आपल्या कामाशी काम ठेवावं. पाठीमागे उचापती करण्यापेक्षा समोर बोलणारा माणूस लोकांना जास्त वजनदार वाटतो. तुमची हीच स्पष्ट वक्तेपणाची आणि सरळ वागण्याची पद्धत समाजात तुमचं एक वेगळंच वजन पाडते. जेव्हा तुम्ही गरजेपुरतं आणि अगदी अचूक बोलता तेव्हा लोक तुमचं बोलणं कान देऊन ऐकतात आणि मनात एक आदरयुक्त भीती ठेवतात. हे कायम लक्षात ठेवा. नंबर 3, स्वतःच्या वेळेची आणि कामाची शिस्त. आयुष्यात जर मोठी झेप घ्यायची असेल तर सगळ्यात आधी वेळेची किंमत करायला शिका. जे काम ज्या वेळी करायचं ठरवलंय ते त्याच वेळी कडक आणि परफेक्ट पूर्ण झालंच पाहिजे. एकदा का तुम्ही वेळेचे पक्के आणि कामात एकदम चोख झालात तर चांगल्यांची तुमच्यावरती बोटे ठेवायची छाती होत नाही. लोकांचं काय आहे, त्यांना फक्त चुका काढायला जागा पाहिजे असते, पण जेव्हा तुमची शिस्त मजबूत असते तेव्हा कुणाला उगीच तोंड उचलायला जागाच उरत नाही. तुमचं हेच वेळेवर आणि नीटनेटके काम लोकांची बोलती बंद करतं. दिलेला शब्द आणि ठरवलेली वेळ पाळणारा माणूस समाजात नेहमी आदराला पात्र ठरतो. तुमची हीच कामाची आणि वेळेची शिस्त तुम्हाला गर्दीत सगळ्यात वेगळं आणि वजनदार बनवते. हे ध्यानात ठेवा. नंबर 4, देहबोली नेहमी सकारात्मक ठेवा. तुमची देहबोली म्हणजे तुमची उठण्या बसण्याची पद्धत तुमच्याबद्दल खूप काही सांगून जाते. रस्त्याने चालताना किंवा कोणाशीही बोलताना नेहमी ताठ उभे राहा आणि समोरच्याच्या नजरेला नजर देऊन बोलायला शिका. जर तुम्ही खांदे पाडून किंवा मान खाली घालून वावरलात तर लोक तुम्हाला कमजोर समजून थेट डोक्यावरती येऊन बसतात. पण हेच जर तुमची छाती ताठ आणि देहबोली कडक असेल तर समोरच्याची तुमच्याशी फालतू पंगा घ्यायची हिंमत होत नाही. तुमचं हे वागणं गर्विष्ठपणाचं नसून स्वाभिमानी माणसाचं लक्षण आहे. तुमची हीच खंबीर आणि वजनदार देहबोली समोरच्याला नेहमी तुमच्या मर्यादेत राहायला भाग पाडते. जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने वावरता तेव्हा जळणाऱ्यांची तोंड तर बंद होतातच, पण मनात एक वेगळा आदर उभा राहतो. हे कायम लक्षात ठेवा. नंबर 5, स्वच्छता आणि पर्सनलायझेशन. स्वतःची स्वच्छता ठेवणं हे काही दाखवण्याची गोष्ट नाही, तर तो आपला स्वाभिमानाचा भाग आहे.
केस व्यवस्थित विंचारलेले असणे, नखे वेळेवर कापलेले असणे आणि एकंदरीत स्वतःच्या शरीराची नीट काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जो माणूस स्वतःचं शरीर आणि रूप धड सांभाळू शकत नाही तो आयुष्यात दुसरं काय मोठं करणार हा विचार लोकांच्या मनात येता कामा नये. तुम्ही कितीही साधे असा, पण जर तुम्ही एकदम नीटनेटके आणि स्वच्छ राहिलात तर तुमची पर्सनॅलिटी लोकांमध्ये उठून दिसते. तुमची हीच राहणीमान बघून लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होतो. स्वतःला स्वच्छ ठेवणारा माणूस नेहमी फ्रेश दिसतो आणि त्याची हीच ताजी ऊर्जा फालतू बोलणाऱ्यांची तोंड जागेवर बंद करते. नंबर 6. प्रतिक्रिया देणं बंद करा. शांततेत उत्तर द्या. समाजात वावरताना काही लोकांना उगीच आपल्याला चिडवायची, टोमणे मारायची किंवा कमी लेखायची लय खोड असते. अशा वेळी लगेच गरम होऊन वाद घालत बसण्यापेक्षा स्वतःवर ताबा ठेवून चेहऱ्यावर एक शांत हसू ठेवा आणि त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष करा. प्रत्येक भुंकणाऱ्यावरती दगड मारत बसलात तर तुमचाच वेळ वाया जाईल. चिडून समोरच्याला उत्तर देण्यापेक्षा तुमची ही शांतता त्यांच्यासाठी सर्वात मोठं आणि कडक थप्पड असते. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा समोरचा माणूस स्वतःच्या नजरेत लहान होतो आणि त्याची जीभ तिथेच अडखळते. शांत राहणं म्हणजे माघार घेणं नसून समोरच्याला त्याची लायकी दाखवून देण्याची एक वजनदार पद्धत आहे. तुमचं हेच शांत राहणं फालतू लोकांची तोंड कायमची बंद करतं. नंबर 7. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. जगात लोकांची तोंड बंद करण्याचा सगळ्यात मोठा आणि कडक उपाय म्हणजे तुमची स्वतःची प्रगती. उगीच लोकांच्या फालतू टीकेला उत्तर देत बसण्यापेक्षा तोच वेळ नवीन गोष्टी शिकण्यात आणि स्वतःला सुधारण्यात खर्च करा. जेव्हा तुमचं यश बाजारात धुमाकूळ घालतं तेव्हा तुम्हाला कमी लेखणाऱ्यांची आणि मागून बोलणाऱ्यांची तोंड आपोआप कुलूप लावल्यासारखी बंद होतात. ज्या दिवशी तुम्ही प्रगती करून एका मोठ्या उंचीवर पोहोचता त्या दिवशी आज नावं ठेवणारेच लोक उद्या तुमच्या शिस्तीचं कौतुक करायला गर्दी करतात. स्वतःच्या कामात एवढे व्यस्त व्हा की लोकांकडे लक्ष द्यायला तुमच्याकडे वेळच उरणार नाही. तुमचं हेच शांत राहून मिळवलेले यश समोरच्याला त्याची जागा दाखवून देतं आणि समाजात तुमची एक वेगळीच ओळख निर्माण करतं. तर मित्रांनो, लोकांना उत्तर देण्यात आयुष्य वाया घालवू नका. असं व्यक्तिमत्व तयार करा की लोकांना तुमच्याबद्दल चुकीचं बोलायची हिंमतच होऊ नये. स्वतःची किंमत ठेवा, शिस्त ठेवा, शांतता ठेवा आणि स्वतःच्या प्रगतीवरती लक्ष केंद्रित करा. कारण जगात सर्वात मोठं उत्तर शब्दांनी नाही तर आपल्या यशाने दिलं जातं. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून असेच जबरदस्त मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील. आणि हो, नेहमी लक्षात ठेवा, स्वतःचा रूप असा तयार करा की लोकांनी तुमचं नाव घेतानाही दोनदा विचार केला पाहिजे. धन्यवाद.